आजकाल अनेक स्त्रियांमध्ये PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम हा प्रॉब्लेम दिसून येतो. यामध्ये स्त्रियांचं वजन वाढतं, चेहऱ्यावर पिंपल्स येतात, अपर लिप्सवर किंवा शरीराच्या काही विशिष्ट भागांवर केसांची वाढ जास्त होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये पाळीच्या समस्या उद्भवतात. म्हणजे पाळी वेळच्या वेळेला येत नाही किंवा काही जणांमध्ये तर 2-3 महिन्यातनं औषध घेतल्याशिवाय पाळी येतच नाही. हा प्रकार हार्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे म्हणजे असमतोलामुळे होतो. हार्मोन्स इम्बॅलन्स असल्यामुळे स्त्रीबीज वेळच्या वेळेला वाढत नाहीत आणि त्यामुळे पाळी येत नाही. स्त्रीबीज वाढत नसल्यामुळे या स्त्रियांना गर्भधारणेसाठी सुद्धा समस्या निर्माण होऊ शकतात. डाएट आणि लाईफस्टाईल याचा PCOSच्या नियंत्रणात फार महत्त्वाचा रोल आहे. जेवणातल्या गोड गोष्टी, तळकट गोष्टी, जंक फूड, मैदावाल्या गोष्टी कमी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आहारात मुख्यपणे पालेभाज्या, फळं, फायबरयुक्त पदार्थ यांचा समावेश करणं गरजेचं आहे. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात कमीत कमी अर्धा ते पाऊण तास फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे व्यायाम हे देखील PCOSच्या नियंत्रणासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. जर तुम्हाला गर्भधारणा होण्यास समस्या निर्माण होत असेल तर तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यावी लागू शकते. त्याचबरोबर अनेक वर्ष साध्या उपचारांनी जर गर्भधारणा राहत नसेल तर IUI, IVF यासारख्या ॲडव्हान्स रिप्रोडक्टिव्ह टेक्निकची सुद्धा मदत घेणं कधीतरी गरजेचं पडू शकतं. धन्यवाद.